नमस्कार मंडळी, दाबेलीची रेसिपी तुम्हाला सांगते. दाबेली करण्यासाठी बटाटे आधी उकडून ठेवले. त्यानंतर 2 चटण्या तयार करून घेतल्या. सगळ्यात आधी लसणाची चटणी तयार केली. यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये लसूण, 1.5 चमचा लाल तिखट, त्यानंतर थोडंसं यामध्ये जिरं घातलं, चवीनुसार मीठ घातलं आणि या चटणीमध्ये थोडंसं पाणी घातलं. मिक्सरमधनं ही चटणी बारीक अशी वाटून घेतली. छान लसणाची चटणी तयार झाली आहे. ही एका बाउलमध्ये काढून ठेवली. त्यानंतर पुदिन्याची चटणी करण्यासाठी पुदिना आधी स्वच्छ धुवून घेतला. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये पुदिना घातला, 4 हिरव्या मिरच्या घातल्या, थोडंसं आलं, थोडंसं जिरं आणि चवीनुसार यामध्ये मीठ घातलं. या चटणीमध्ये सुद्धा थोडंसं पाणी घातलं आणि मिक्सरमधनं ही चटणी बारीक अशी फिरवून घेतली. छान पुदिन्याची चटणीसुद्धा तयार झाली. दाबेली करण्यासाठी मी भानुशालींचा दाबेलीचा मसाला वापरते. या मसाल्यामध्ये आपल्याला लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड असं काहीही घालायची गरज नसते. या मसाल्यामध्ये सगळं आहे आणि याच्यामध्ये मीठसुद्धा आहे. त्यामुळे आपल्याला भाजीत वेगळं असं मीठसुद्धा घालायची गरज नाही. पॅन गरम करून त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं, 1.5 चमचा हा मसाला टाकला. मसाला थोडा परतून घेतला आणि सगळा बटाटा घातला. बटाटा छानपैकी मॅश करून घेतला. मसाल्यामध्ये हा बटाटा छान एकजीव झाला आहे. भाजीला रंग पण छान आला आहे. यामध्ये 1 छोटा चमचा चिंचेचा कोळ घातला आणि ही भाजी सगळी छान मिक्स करून घेतली. दाबेलीची भाजी तयार झाली. दाबेलीमध्ये टाकण्यासाठी म्हणून डाळिंबाचे दाणे, बारीक चिरलेला कांदा, शेंगदाणे, नायलॉन शेव, लसणाची चटणी, पुदिन्याची चटणी, कोथिंबीर हे सगळं जे आहे त्या सगळ्या गोष्टी काढून ठेवल्या आणि दाबेलीच्या ज्या भाजीवर डाळिंबाचे दाणे, शेंगदाणे, भरपूर असा कांदा पेरला, कोथिंबीर पेरली. छान दाबेलीची भाजी ही तयार झाली आहे. पाव कट करून त्यामध्ये आधी चटण्या लावल्या, त्यानंतर दाबेलीची भाजी लावली आणि ज्यांना जास्त डाळिंबाचे दाणे हवेत, शेंगदाणे हवेत, ते शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे टाकले आणि अशा प्रकारे सगळ्या दाबेल्या एक एक करून तयार करून ठेवल्या. एकीकडे तवा गरम करायला ठेवला होता. त्यामध्ये थोडंसं बटर घातलं आणि दाबेल्या शेकून घेतल्या दोन्हीकडनं. छान खरपूस अशा शेकून घेतल्या आणि देताना या दाबेलीवर नायलॉन शेव टाकली आणि नायलॉन शेवमध्ये या दाबेल्या छान घोळून घेतल्या. छान दाबेली तयार झाली. धन्यवाद.